सारे दिन दियां गल्लां बह के दस्सां मैं तेनू तू आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का करू बांधून घे जरा तेरा तां दे विच तू जद भी तेनू लब्बा ते मिल जे मैनू नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एकदम ट्रेंडिंग असं मराठी सॉन्ग आणि जो काही हिंदी सॉन्ग आहे त्या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचं व्हिडिओ एडिट केलं आहे. सुन्या सुन्या राता आणि जो काय काकण सॉन्ग आहे त्या सॉन्गवर मित्रांनो रिमिक्स व्हिडिओ एडिटिंग केले आपण. एकदम कडक असं व्हिडिओ एडिटिंग झालं मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा आलाइड मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे. आलाइड मोशनमध्ये तुम्हाला एडिटिंग करायचं आहे. आलाइड मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आलाइड मोशनमध्ये लागणारे प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील मित्रांनो. बेटमार्क आणि शेक इफेक्ट हे दोन्ही पहिल्यांदा इनपुट करून तुम्हाला आपल्या आलाइड मोशनमध्ये घ्यायचं आहे. आलाइड मोशन ओपन केल्यानंतर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, यावर असं क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला तुमचा बिटमार्कचा जो पहिला प्रोजेक्ट आहे त्याला पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला मी बघू शकता अशा प्रकारे प्रोजेक्ट जे काय आहे ते तयार करून दिलं मित्रांनो. बघू शकता शेवटपर्यंत बघून घ्या. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचे फोटो जे काय ग्रुपमध्ये आहेत ते फोटो ॲड करायचे. तर ग्रुपच्या लेअर असं क्लिक करूया, एडिट ग्रुपवर येऊया. आणि मित्रांनो अजून एक ग्रुप नंबर 1चा जो खालचा लेअर आहे त्यावर क्लिक करून एडिट ग्रुपवर येऊया. अजून एक ग्रुपचा लेअर भेटेल मित्रांनो. तर आपण काय करूया, या ग्रुपच्या लेअर असं क्लिक करून एडिट ग्रुपवर येऊया मित्रांनो. आणि जो फोटोचा लेअर आहे त्यावर असं क्लिक करून फोटो चेंज करण्यासाठी मित्रांनो कलर अँड फिलचे ऑप्शन येऊन आणि इथे बघू शकता नंबरचा ऑप्शन यावर असं क्लिक करून मित्रांनो तुम्हाला एक तुमचा आवडता फोटो घ्यायचा आहे. समजा मी हा एक फोटो घेतो, तर बघू शकता मी हा फोटो घेतला आहे आणि हा फोटो घेतला, वरती प्लसवर क्लिक केला आणि फोटो नीट ॲडजस्ट करून घेतला. बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो. तर फोटो अशा प्रकारे एडिट करून घेतल्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो अशा प्रकारे डिलीट करा. आणि मित्रांनो असं झाल्यानंतर हा जो लेअर आहे तो लॉंग सिलेक्ट करून शेवटपर्यंत या आणि दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून वाढून घ्या. यानंतर इथून बॅक या, पुन्हा एकदा अजून एकदा बॅक आल्यानंतर बघून घ्या मित्रांनो आपला फोटो अशा प्रकारे ॲड झालेला दिसेल मित्रांनो. तुम्हाला अशाच प्रकारे पुढचे जे फोटोज आहेत ते सुद्धा तुम्हाला ॲड करून घ्यायचे. आणि जर असं लेअर वाढत असेल तर त्यावर क्लिक करून चौथ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून डिलीट करून टाका. आणि मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला 4 फोटो 4 ते 5 ग्रुप आहेत त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे फोटो चेंज करून घ्यायचे आहेत. तर मी ऑलरेडी ते फोटो ॲड केले तर मी चेंज करत नाही बसत, तुम्हाला दाखवलं कसं चेंज करायचं ते. तर यानंतर तुम्हाला पुढे यायचं मित्रांनो 7 सेकंद 18च्या बीटवर इथे खाली प्लसवर क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, एक फोटो घ्यायचे, वरती 3 डॉट जाऊन फिल कंपोजर एरिया हा ऑप्शन सिलेक्ट करून जो फोटोचा लेअर आहे तो लॉंग प्रेस करून फोटोला असं क्लिक करून तुम्हाला दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत लेअर वाढून टाकायचे. अशा प्रकारे एक एक करून तुम्हाला शेवटपर्यंत जेवढे बीट आहेत त्या बीटनुसार तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, फोटो ॲड करायचं. तर आपण काय करूया, फोटो बीटनुसार ॲड करून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड करून झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला जिथून पहिला फोटो स्टार्ट होते ते यायचं. असं या फोटोला लॉंग प्रेस करून सर्व लेअरच्या खाली घेऊन टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे एक एक करून जेवढे फोटो आहेत ते सर्व लेअरच्या खाली अशा प्रकारे घ्यायचे. तर आपण काय करूया मित्रांनो, पटकन काय करूया, असे लॉंग प्रेस करून सर्व लेअरच्या अशा प्रकारे खाली घेऊन टाकूया फोटोज. तर मित्रांनो ते बघू शकता अशा प्रकारे फोटोज खाली घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो तुम्हाला 21 सेकंद 17च्या बीटवर यायचं आहे. आणि ते प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला एक मी जो PNG दिला आहे हा PNG ॲड करून शेवटपर्यंत लेअर याची वाढवायची अशा प्रकारे ठेवायचं. बघू शकता मित्रांनो. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता, तर मित्रांनो तुम्हाला इथून पहिल्यांदा इथून काय करायचं आहे, बॅक यावं लागेल. बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, शेक इफेक्टमध्ये जाऊन जो पुढचा एक लेअर आहे त्यावर असं क्लिक करायचं. बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचे. नंतर मित्रांनो तुम्ही बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होतो बघू शकता तिथे येऊन पहिल्या फोटोला असं क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण काय करूया, शेवटपर्यंत जेवढे फोटो मित्रांनो आपण ॲड करून केलेत तर सर्व फोटोला काय करूया, एक एक करून हा जो इफेक्ट आहे तो लावत घेऊया, म्हणजे पेस्ट इफेक्ट करून टाकूया. तर पटकन लावून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता सर्व फोटोला आपला इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे लावून झाला आहे. आणि आपला मित्रांनो व्हिडिओ आहे तो इथे एडिट झाला आहे. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बाजूची बेल आयकॉन असणार आहे ते देखील ऑलवेज सेट करून टाका. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल वरती सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली व्हिडिओच्या असं क्लिक करा आणि एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो.